अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीचा कसा असणार रणसंग्राम? कोणता नेता देणार धोबी पछाड? आमचे ठरले म्हणता म्हणता कोणाची येणार सत्ता? मातब्बर नेत्यांना नवीन चेहरा देणार का मात? कोणत्या नेत्यांचा दांडगा जनसंपर्क येणार कामी? कोणत्या नेत्यांनी केली जय्यत तयारी आणि कोण करणार बंडखोरी? एक धमाकेदार आणि सडेतोड मुलाखत आणि राजकारणातील घडामोडींचा वेगवान आढावा आजपासून पहा फक्त न्यूज टुडे 24 वर. लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी आता जोरदार सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरकरांच्या आपण ज्यावेळेस नगरकरांसोबत बोलले असले तर कोणी विखे म्हणतंय तर कोणी लंके म्हणतंय. त्याच पार्श्वभूमीवर आपण आज राष्ट्रवादी शहर जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार. आपल्या महायुतीकडून डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्या कशा पद्धतीने आपलं पुढचं नियोजन राहणार आहे राजकारणाचं सगळं? महायुतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील यांनी खरं तर आपल्या शहराचे सन्माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांना या लोकसभेसाठी समन्वयक हे पदाची त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि त्यानुसारच खरं तर आज संध्याकाळी भोसले लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा या लोकसभेच्या निवडणुकीसाठी याठिकाणी आयोजित केलेला आहे. महायुतीचा धर्म म्हणून प्रदेशने जो आम्हाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही याठिकाणी पालन करणार आहे. निश्चितच ह्यापूर्वी मागच्या पंचवार्षिकमध्ये आमदार संग्राम जगताप व डॉक्टर सुजय विखे एकामेकाविरुद्ध लढत होती. तरीही ते सर्व भाव हे विसरून आज पूर्ण एकत्र लढाई करणार आहेत. एकत्रपणे समोरच्या विरोधकांसोबत लढत करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काय बोलणार आपण? शेवटी कसं आहे की प्रदेशावरून जो आदेश येत असतो आणि महायुतीचा जो धर्म असतो त्या धर्मानुसार आता जर अजितदादा हे महायुतीमध्ये असतील आणि महायुतीचे उमेदवार जर डॉक्टर सुजय विखे पाटील असेल तर निश्चितच संग्रामभाई जगताप हे महायुतीचंच काम करणार आहे. कारण अजितदादा आणि पक्षाचा आदेश हे मानणारी हे संग्रामभाई जगताप आहेत. नाही, निश्चितच निलेश लंके देखील महायुतीमध्येच होते, परंतु आत्ता ते शरद पवार गटामध्ये गेलेले आहे. यापूर्वी समन्वयक म्हणून आमदार संग्राम जगताप देखील होते. त्यांचे विविध बैठका त्यांनी आयोजित केल्या होत्या. त्यावेळेसही आमदार निलेश लंके आले नव्हते. तर ह्यापूर्वी देखील आमदार निलेश लंके म्हणजे खासदारकीसाठी काही आमदारांकडे आपले बोलले होते की आम्हाला सुद्धा लढत करायची आहे खासदारकीसाठी असं वगैरे काय? आता याबाबत खरं तर महायुतीचा जो धर्म आहे त्या धर्मानुसार जर कोणी समजा पक्ष बदलला असेल, पार्टी बदलला असेल तर त्याबद्दल खरं तर मी काय बोलू शकणार नाही आणि तशी माझी बोलण्याची इच्छा नाही. आज फक्त प्रश्न असा आहे की महायुतीचा उमेदवार कोण आहे आणि महायुतीमध्ये कोणकोणते घटक पक्ष आहे. त्या घटक पक्षाच्या आदेशानुसार, महायुतीच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार ते संग्रामभाई जगताप हे शहरामध्ये काम करणार आहेत. आणि महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच उमेदवाराचा ते प्रचार करणार आहेत आणि त्यासाठीच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे. मागच्या वर्षी देखील सुजय विखे हे मोठ्या लीडने निवडून आले होते. तर ह्या वर्षी किती लीडने त्यांना निवडून आणण्याचं काम आपलं महायुती सरकार करणार आहे? आता 5 वर्षापूर्वी खरं तर विद्यमान खासदार ज्या फरकाने निवडून आले असेल तर मला असं वाटतं यावेळेला त्या फरकामध्ये वाढ होईल. कारण शहराचे आमदार हे आज या ठिकाणी महायुतीचा प्रचार करणार आहेत. महायुतीचे उमेदवार हे सुजय विखे असेल. माझ्या मते निश्चितच त्यामध्ये मताधिक्य वाढेल. यापूर्वी अनेक नेते मंडळी, अनेक जे नगरसेवक वगैरे असतील महाआघाडीचे वगैरे किंवा जनता असेल ते म्हणतात की डॉक्टर सुजय विखे पाटील हे 5 वर्ष आमच्याकडे फिरकले देखील नाही, विकास कामं देखील केले नाही. मग त्यावर तुम्ही काय बोलणार? आता कसं तर या ठिकाणी की महाविकास, महायुती याबाबत जर विचार आपण केला तर नगर शहर असेल, नगर दक्षिण विभाग असेल या भागामध्ये जर आपण विकास पाहिला तर नगर शहराचं मी तुम्हाला उदाहरण सांगेल की गेले कित्येक दिवसापासून जो उड्डाणपूल या ठिकाणी तसंच तिष्ठत पडला होता. खरं तर त्याचं कामसुद्धा शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांना सोबत घेऊन हे डॉक्टर विखेंनी केलेलं आहे. त्यानंतर नगर शहराच्या बाजूने जाणारे जे बायपास आहेत ते बायपास जर आपण पाहिलं त्या बायपासून आपण चाललो तर आपल्याला असं दिसेल की आपण नगर शहरात आहे का आपण परदेशात आहेत. अशा प्रकारचे बायपाससुद्धा या नगर शहरामध्ये झालेले आहेत. अनेक प्रकारचे मोठमोठे प्रकल्पसुद्धा या भागामध्ये झालेले आहे.
नगर सोलापूर रोड असेल, नगर शहराचे दोन्ही बाजून झालेले बायपास असेल, नगर शहरामध्ये आता खरं तर मोठ्या प्रमाणात जो निधी मिळालेला आहे या निधीसुद्धा वापर साहजिकच नगर शहरासाठी, नगर दक्षिणचा हा जो मतदारसंघ यासाठीच होणार आहे ना. त्यामुळे साहजिकच विकास झाला नाही असं जे म्हणणं आहे ते फक्त राजकीय आहे. माझ्या वैयक्तिक मत असं आहे की ते खरं तर चुकीचं कारण आहे त्याचं. निश्चितच माजी जिल्हा अध्यक्ष विधाते सर यांनी सांगितलेलं आहे की सर्व काही विकास कामे देखील झालेले आहे आणि जे 5 वर्ष तुम्ही बोलताय की आम्ही खासदार येत नाही, आता विकास कामं करताना सर्व गोष्टीची अडचण येत असते हे सुद्धा त्यांनी सांगितले. राजकीय पोटी हे आरोप प्रत्यारोप चालू असतात हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळीसह मोहसिन खान, न्यूज टुडे 24 अहमदनगर.